हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 13th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं दिवाळी असल्यामुळं दिवाळीमध्ये तुम्हाला साहजिक आहे एक 2 आठवडे सुट्टी दिली होती. त्यामुळं काय झालं, जे काय आपले लेक्चर्स होते त्यामध्ये थोडासा आपला गॅप पडला. त्यामुळं बरेच स्टुडंट्स मे बी कदाचित दिवाळीच्या नादात जे काय आपले रूल्स होते, जे काय बॅचेस होत्या त्या बॅचेस साहजिक आहे मध्ये गॅप पडल्यामुळं तुम्ही विसरले असताल. तर साहजिक आहे आपले तुम्हाला परत एकदा आठवण रिमाइंड करून देतो. आपले प्रॉब्लेम नंबर 3 प्रॉब्लेम आपण जनरल एंट्रीजचे कंप्लीट केले होते. आज तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय प्रॉब्लेम नंबर 4. मी तुम्हाला लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदरच तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 4चा स्क्रीनशॉट शेअर केला होता. आय थिंक तुम्ही तो प्रॉब्लेम आणि आखून वगैरे तुमची तयारी झाली असेलच, बरोबर आहे ना. पण सगळ्यात महत्त्वाचं, प्रॉब्लेमला स्टार्ट करण्यापूर्वी स्क्रीनवर बघा, तुम्हाला गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. दॅट मीन्स मी परत एकदा ते जे काय रूल्स आपले झाले होते ना, कारण काय आता बरेच दिवस थोडी साहजिक आहे एक थोडीशी मध्ये गॅप पडल्यामुळे तुम्ही रूल्ससुद्धा विसरले असताल. मग मी काय करतो आहे, थोडंसं एक 2 मिनटात मी रिव्हिजन करतो आहे. तर तुम्ही नीट बघा, स्क्रीनवर बघा, तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्हाला गरज पण नाही, पण तरीसुद्धा परत एकदा लक्ष द्या की देर आर 3 टाईप्स ऑफ अकाउंट. ॲक्च्युअल अकाउंट्सचे किती टाईप्स होते? 3 टाईप्स होते, बरोबर ना. कुठले कुठले? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट, बरोबर आहे. ओळखायचं कसं? पर्सनल अकाउंट कसं ओळखायचं? नेम ऑफ एनी पर्सन ऑर इन्स्टिट्यूशन ऑर कंपनी ऑर फर्म. कुठलंही नाव दिसलं माणसाचं, कंपनीचं, कुणाचंही नाव दिसलं की पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंट कसं ओळखायचं? थिंग ऑर कमोडिटीज. कुठलीही वस्तू दिसली, मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर, कॅश, वस्तू दिसली की रिअल अकाउंट. आणि थर्ड टाईप कुठला होता? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे कुठलं? नेम ऑफ एनी एक्सपेन्सेस ऑर नेम ऑफ एनी इन्कम. कुठलाही खर्च असेल किंवा कुठलाही आपल्याला इन्कम झाला, फायदा झाला, प्रॉफिट झाला, लॉस झाला, हे असली काय नावं दिसली की नॉमिनल अकाउंट. आठवते ना तुम्हाला? मग तिघांचे रूल्स होते. पर्सनल अकाउंटचे नीट बघा, रूल्स काय होते? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो घेणारा असेल त्याला डेबिट द्यायचं आणि जो देणारा असेल त्याला क्रेडिट द्यायचं. रिअल अकाउंटचे काय रूल्स होते? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. त्याचा अर्थ काय? डेबिट वॉट कम्स इन, कुठलीही वस्तू बिझनेसमध्ये आली की त्याला डेबिट द्यायचं, आणि क्रेडिट वॉट गोज आउट, कुठलीही गोष्ट बिझनेसमधनं बाहेर पडली, गोज आउट, की त्याला क्रेडिट द्यायचं. आणि नॉमिनल अकाउंटचे रूल्स काय होते? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे काय हो? एक्सपेन्सेस अँड लॉसेस, कुठलाही खर्च झाला, लॉस झाला की त्याला डेबिट द्यायचं, आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, कुठलाही इन्कम झाला किंवा गेन, प्रॉफिट झाला, फायदा झाला की त्याला क्रेडिट द्यायचं. असे 3 टाईप्स होते आणि प्रत्येक टाईपचे 2-2 रूल्स होते. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, असे प्रत्येक अकाउंटचे रूल्स होते. तर मायामध्ये तुम्ही हे रूल्स विसरला नसताना आणि विसरू पण नका. याच रूल्सवर पूर्ण अकाउंट आपल्याला शिकायचं आहे, बरोबर. तर परत एकदा मी साहजिक गॅप पडल्यामुळे मी थोडक्यात एक रिव्हिजन घेतलेलं आहे. आणि मग आता आपण एक काम करू, आता आपण प्रॉब्लेम नंबर 4ला स्टार्ट करू, ठीक आहे. मी एकदा रिव्हिजन घेतल्यामुळे थोडंफार तुम्हाला परत एकदा रिवाइंड झालं असेल, लक्षात आलं असेल. तर आता प्रॉब्लेम नंबर 4ला स्टार्ट करू. माझ्या मते तुम्ही प्रॉब्लेम नंबर 4 तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन केला असेलच, बरोबर ना. ओके. तर साहजिक प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन केला असेलच आणि करतच जावा. आता प्रॉब्लेम नोट डाऊन केला आहे म्हणल्यावर आता डायरेक्ट सोल्युशनला सुरुवात करू. काय आखायचे ते तर विसरला नाही ना. बघा इथनं मी कॅमेऱ्यातनं तुम्हाला दाखवतोय की काय काय आखून तयारीत तुम्ही ठेवलं पाहिजे, किंवा तुम्ही आखलंच असेल. तुम्हाला माहिती आहे अगोदर आपले 3 प्रॉब्लेम झालेले आहेत. टोटल 5 कॉलम आपण आखलेले आहेत. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. वर हेडिंग टाकली काय आहे? जर्नल एंट्रीज. जर्नलचं टॉपिक आहे ना, त्यामुळे वर हेडिंग टाकायची जर्नल एंट्रीज. आणि कुणाच्या बुक्समध्ये? तर इन द बुक्स ऑफ संकल्प जनरल स्टोअर्स. हे नाव कुठनं आलं? तर प्रॉब्लेममध्ये वर दिले. तुम्ही परत एकदा वाटलं तर प्रॉब्लेममध्ये बघा, बघा इथं स्क्रीनवर बघा किंवा तुमच्या वहीमध्ये बघा. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ संकल्प जनरल स्टोअर्स. नाव ते देतात, बरोबर आहे, ठीक आहे. मग आखून वगैरे झाले. चला मग सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा काय करताल? डेट. प्रॉब्लेममध्ये त्यांनी डेट दिलेली आहे का? तुम्ही स्क्रीनवर बघा किंवा तुमच्या वहीमध्ये बघा. स्क्रीनवर बघितलं तरी चालेल.
तर नीट बघा, त्यांनी डेट दिली आहे, दिसते की इथं 2019 जुलै, बरोबर आहे ना. मग एक काम करा, त्यांची डेट आहे तशी, आपला जो प्रॉब्लेम आखलेला आहे ना वहीमध्ये तुमच्या, चला मग पेन उचला आणि ती डेट आहे तशी डेट कॉलममध्ये टाका, 2019 जुलै, 2019 जुलै. ओके, चला मग सुरुवात करू. एक एक ट्रान्झॅक्शन, जुलै महिन्यातले ट्रान्झॅक्शन त्यांनी दिलेले आहेत. एक टोटल काहीतरी माझ्यामध्ये 6 का 7 ट्रान्झॅक्शन, 6-7 वाक्य दिलेले आहेत. आपण एक एक सेंटेन्स, एक एक वाक्य वाचून त्याची जर्नल एंट्री करू. चला मग सुरुवात करू. फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिले त्यांनी, स्टार्टेड बिझनेस, बरोबर ना. 1 तारखेला काय केलं आहे, स्टार्टेड बिझनेस, बिझनेसला सुरुवात केली. पण नीट बघा, बिझनेसला सुरुवात करताना नुसतं कॅशच आणलं पाहिजे असं नाही, तर आज भरपूर दिलं त्यांनी. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000, बरोबर ना. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी घरातनं कॅश ₹1,00,000, ₹1,00,000 कॅश आणली घरातनं. स्टॉक ऑफ गुड्स, वस्तू पण आणल्यात, माल पण आणलाय, कितीचा, वर्थ ₹50,000, 50,000चा माल पण आणला घरातनं. अँड कम्प्युटर ₹50,000, 50,000 रुपयाचा कॉम्प्युटरसुद्धा आणला. म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच जणांना आठवत असेल की बिझनेस स्टार्ट करताना फक्त कॅशच आणली जाते, असं नाही आहे. बिझनेस स्टार्ट करताना तुम्हाला घरातनं जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही आणू शकता. म्हणजे आज नीट बघा, आजच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 3 नावं आलेली आहेत. कुठली कुठली, कॅश, गुड्स आणि कम्प्युटर. मग सगळ्यात पहिल्यांदा चला जर्नल एंट्री तयार करताना आपलं नेहमीप्रमाणे का कुठले कुठले अकाउंट तयार होतील, तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय काय आणलं आहे, त्यांनी कॅश आणलं आहे, कॅश अकाउंट, त्यांनी गुड्स आणलेत, गुड्स अकाउंट, आणि अजून काय आणलं आहे घरातनं, कम्प्युटर आणलं आहे, कम्प्युटर अकाउंट. ओके, हे 3 अकाउंट. आणि अजून एक चौथं अकाउंट तयार होईल, ते म्हणजे कुठलं, कॅपिटल अकाउंट. का बरं कॅपिटल अकाउंट, बिझनेस स्टार्ट करताना तुम्ही जे काय आणता, बरोबर, त्याला तुमचं भांडवल अर्थात कॅपिटल म्हणतात, म्हणून कॅपिटल अकाउंट. चला आता अकाउंट्स कुठले कुठले ते ओळखले. सगळ्यात महत्त्वाचं हे जे आणले कॅश, गुड्स, कम्प्युटर, हे सगळे रिअल आहेत कारण ह्या सगळ्या वस्तू आहेत. आणि कॅपिटल मात्र पर्सनल आहे, कारण कॅपिटल हे एका माणसाचं असतं, एका वैयक्तिक इंडिव्हिज्युअल पर्सननी ते घरातून आणलं असतं, त्यामुळे कॅपिटल म्हणलं की पर्सनल आहे. ठीक आहे, 2 अकाउंट शोधले, 2 टाईप शोधले, रिअल आणि पर्सनल. दोघांपैकी सोपं कोण वाटते तुम्हाला, तर साहजिक आहे, मी नेहमी रिअलला प्रेफरन्स देतो, त्यामुळे आपण रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. काय वर रिअलचे रूल्स, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट, बरोबर ना. मग बिझनेस स्टार्ट करताना जर तुम्ही एवढ्या वस्तू आणल्या आहेत, कॅश आणली, गुड्स आणले, कम्प्युटर आणला, मग आणलं म्हणल्यावर ह्या सगळ्या वस्तू बिझनेसमध्ये आल्या म्हणल्यावर डेबिट देताल. का बरं, डेबिट वॉट कम्स इन, ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर जो राहिला आहे अर्थात कॅपिटलला काय जाईल, क्रेडिट जाईल, बरोबर आहे. मग एंट्री काय येईल, ह्या तिघांना डेबिट होतं ना, म्हणजे ह्या तिघांना डेबिट जाईल, कॅश अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट, कम्प्युटर अकाउंट डेबिट, तिघांना डेबिट. का बरं तिघांना डेबिट, डेबिट वॉट कम्स इन, ह्या सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये आल्या म्हणून तिघांना डेबिट. टू क्रेडिट मात्र एकालाच जाईल, टू कॅपिटल अकाउंट. ओके, काय एंट्री झाली कळली. चला ठीक आहे, मग एक काम करू आपण, एंट्री आता आपल्या वहीमध्ये लिहू. पेन घेतल्या हातामध्ये, डेट टाकली 2019 जुलै. चला डेटमध्ये लिहा 1 तारीख, फर्स्ट. काय एंट्री लिहिताल, कॅश अकाउंट डेबिट. त्याच्यासमोर लगेच अमाऊंट टाका, किती होती कॅश, 1,00,000, 1,00,000. डेबिट आहे म्हणल्यावर अमाऊंट पण डेबिटमध्येच टाकतात. त्याच्यानंतर गुड्स अकाउंट डेबिट, त्याची अमाऊंट 50,000, 50,000, ती पण डेबिट आहे म्हणल्यावर डेबिट अमाऊंट. अजून एक डेबिट होतं, कम्प्युटर अकाउंट डेबिट. 3 डेबिट आहेत, कारण एवढ्या तिन्ही वस्तू बिझनेसमध्ये एकत्र आल्या, डेबिट वॉट कम्स इन. कम्प्युटरची अमाऊंट टाका 50,000, 50,000. टू म्हणजे काय हो, क्रेडिट. टू कॅपिटल अकाउंट, क्रेडिट मात्र एकट्यालाच आहे, टू कॅपिटल अकाउंट. आता अमाऊंट कशी टाकताल कॅपिटल अकाउंट, तर तिघांची टोटल मारा, टोटल तिघांची आपण जर ॲड केली तर 1,50,50 म्हणजे किती होतील हो, 2,00,000 होतील. मग टाका
2 लाख, पण कुठं टाकताल? क्रेडिट अमाऊंट. क्रेडिट आहे ना, मग क्रेडिट असेल तर त्याची अमाऊंट क्रेडिट अमाऊंट. कळलं नक्की? एंट्री कशी तयार झाली? तिघं जण होते, तिघांना डेबिट, कारण डेबिट वॉट कम्स इन, तिन्ही वस्तू बिझनेसमध्ये आल्या. 2, बिझनेस स्टार्ट केला म्हणून एक नवीन अकाउंट तयार होतं, टू कॅपिटल अकाउंट. आता सगळ्यात महत्त्वाचं एक नवीन गोष्ट मागच्या प्रॉब्लेममध्ये शिकलो होतो आपण, की कुठली एंट्री झाली की झाल्यानंतर नॅरेशन, ती कशाची एंट्री आहे हे जे एक थोडक्यात वाक्य लिहायचं, त्याला नॅरेशन म्हणतात. आणि नॅरेशनची सुरुवात कंपल्सरी बिंग हा शब्द वापरून करायची असते. त्यामुळं बिंग मी सुरुवातीला लिहिलेलं आहे. काय काय जणांना जर नॅरेशन न्यायला कळत नसेल तर प्रॉब्लेममध्ये जे सेंटेन्स आहे नीट बघा. प्रॉब्लेममध्ये स्टार्टेड बिझनेस विथ, तेच आहे जसं लिहून काढलं तरी चालेल. फक्त लिहिताना जे अननेसेसरी वर्ड्स आहेत, जे शब्द महत्त्वाचे नाहीत, ते टाळलं तर बरं होईल. जेवढं छोटं लिहिता येईल तेवढं लिहा. मग काय लिहिताल? बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, गुड्स अँड कम्प्युटर. बस एवढं लिहिलं तरी चालतंय की. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, गुड्स अँड कम्प्युटर. ओके, चला पहिली एंट्री झाली. एक एंट्री झाल्यावर आपण काय करतो? एंट्री कंप्लीट झाली म्हणून पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन पेन्सिलनी मारताल. झालं. फर्स्ट ट्रान्झॅक्शनची फर्स्ट एंट्री, पहिली एंट्री झाली. नक्की कळलं? हे आपलं अगोदर झालेलं आहे, त्यामुळं जास्त एक्सप्लेन करण्यात वेळ घालवत नाही आहे. चला आता त्या पुढचा ट्रान्झॅक्शन बघू. 1 तारीख झाली. आता त्याच्या पुढे बघा 4 तारीख. काय सेंटेन्स दिले 4 तारखेला? परचेस गुड्स खरेदी केलेत. कुणाकडून? फ्रॉम करीना ऑन क्रेडिट. करीनाकडनं आपण गुड्स खरेदी केलेत, माल खरेदी केला आहे ऑन क्रेडिट, उधारीवर खरेदी केला आहे. कितीचा? ₹10,000, 10,000चा. पण नीट बघा, ॲट 5% ट्रेड डिस्काउंट, काहीतरी नवीन आलं आज. 10,000चा माल घेतला आहे करीनाकडून, पण 5% ट्रेड डिस्काउंट, त्या काहीतरी 5% डिस्काउंट वगैरे आहे. ते ट्रेड डिस्काउंटचा अर्थ मी नंतर सांगतो. एक काम करा, मला फक्त एवढं सांगा, ते डिस्काउंट बाजूला ठेवा, मला सांगा ह्याच्यामध्ये कुठले कुठले अकाउंट तयार होतील? 2 अकाउंट. एक म्हणजे परचेस गुड्स, काय खरेदी केलेत? गुड्स. आणि दुसरं म्हणजे कुणाकडून खरेदी केलेत? करीना. त्यामुळे 2 अकाउंट कुठले तयार होतील? गुड्स अकाउंट आणि करीनाज अकाउंट. बरोबर आहे ना? कॅश अकाउंटचा काय संबंध नाही. का बरं? कारण हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीचा व्यवहार आहे, उधारीवर माल परचेस केला आहे. त्यामुळं 2 अकाउंट तयार होतील. बघा कुठले कुठले 2 अकाउंट तयार होतील. एक म्हणजे गुड्स अकाउंट, आपण गुड्स परचेस केलेत. आणि दुसरं म्हणजे करीनाज अकाउंट, कुणाकडून खरेदी केलेत? करीनाकडनं खरेदी केलेत. त्यातलं गुड्स हे कशात पडतं? गुड्स हे रिअल आहे कारण वस्तू आहे. आणि करीना कशात जातं? तर करीना पर्सनल आहे, नाव आहे बाबा ते, त्यामुळं पर्सनल आहे. दोघांपैकी सोप्पं कोण आहे? रिअल आहे. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आले का गेले तेवढं फक्त बघा. मग मला सांगा काय वाक्य होतं? परचेस गुड्स परचेस केलते ना, माल खरेदी केला. मग माल खरेदी केला म्हणल्यावर बिझनेसमध्ये आला का गेला? आला ना. गुड्स परचेस केले, खरेदी केले म्हणजे गुड्स आपल्याकडं आले म्हणल्यावर डेबिट वॉट कम्स इन. आणि ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर करीनाला काय जाईल? क्रेडिट जाईल. एंट्री काय होईल? गुड्स अकाउंट डेबिट टू करीनाज अकाउंट. गुड्स अकाउंट डेबिट टू करीनाज अकाउंट. ठीक आहे? चला मग एंट्री लिहून काढू. डेट टाकताल, सगळ्यात पहिल्यांदा डेट टाका 4 तारीख. एंट्री लिहिताल गुड्स अकाउंट डेबिट टू करीनाज अकाउंट. गुड्सला डेबिट कारण गुड्स परचेस केलेत, डेबिट वॉट कम्स इन टू करीनाज अकाउंट, करीनाला क्रेडिट आलं. आता नीट लक्ष द्या. अमाऊंट किती होती? 5%, अमाऊंट किती होती? 10,000 होती. बरोबर आहे ना? एक मिनटं. अमाऊंट किती होती? 10,000. मग एखादा पटकन लिहून टाकल तिथं अमाऊंट 10,000. पण नीट बघा, त्याच्या पुढे लिहिलं ॲट 5% ट्रेड डिस्काउंट.
म्हणजे 10,000चा माल परचेस केला आहे, पण त्याच्यावर 5% 5% डिस्काउंट आहे. मग डिस्काउंट आहे म्हणल्यावर तो डिस्काउंट त्यातनं काय करायला लागेल, लेस करायला लागेल. म्हणून आता आपल्याला काय त्याच्या पुढे पण करायला लागेल. नीट लक्ष द्या, 5% कसा काढणार ते पण दाखवते मी तुम्हाला. 10,000 माल कितीचा होता, 10,000चा. पहिली अमाऊंट लिहिली 10,000 इंटू किती पर्सेंट होतं डिस्काउंट, 5%, 5% होता. मग 5%चा अर्थ काय झाला, 5% मीन्स 5/100. लक्ष द्या कसं मांडले कळलं. पहिली अमाऊंट लिहिली 10,000 इंटू 5%. 5%चा अर्थ 5/100. समजा 10% असते, 10% असते, तर 10/100, 10चे 100 लिहिलं असतं. 5% आहे म्हणून 5/100. 0 0 कॅन्सल होतील. काय काय रिमेनिंग, काय काय शिल्लक राहिलं, 100 इंटू 5, 100 गुणिले 5, दोघांचा मल्टिप्लाय केला 500, 500 रुपये हा आला ट्रेड डिस्काउंट. मी शॉर्ट फॉर्म लिहितो ट्रेड डिस्काउंट, म्हणजे त्याच्या पुढे लिहितो TD. ओके. त्यांनी अमाऊंट दिली होती 10,000चा माल, त्याच्यावर 5%, म्हणून मी 10,000वर 5% काढले, 10,000वर 5% काढले. आन्सर किती आलं, 500. पण हा डिस्काउंट आला आहे. मग आलेला डिस्काउंट काय करायचा असतो, डिस्काउंट म्हणजे तेवढे पैसे दुकानदार काय करतो, कमी करतो का जास्त करतो, तर कमी करतो. म्हणजे आलेला डिस्काउंट आता काय करताल, मायनस करताल. माल 10,000चा होता, त्यातनं डिस्काउंट आला 500 रुपये. मग 10,000तनं जर 500 लेस केले तर किती येईल, 9,500. मग आता जे परत या प्रॉब्लेममध्ये आपण जो प्रॉब्लेममध्ये तुमच्या वहीमध्ये जी एंट्री केली ना, गुड्स अकाउंट डेबिट टू करीनाज अकाउंट, तिथं अमाऊंट टाकताल 9,500. 9,500. प्रॉब्लेममध्ये किती होते, 10,000 होते, पण इथं टाकताना मात्र टाकणार 9,500. 9,500 का बरं, कारण डिस्काउंट त्यातनं काय केला, लेस केला. आणि मग नॅरेशन लिहा, बिंग काय लिहिताल नॅरेशन, बिंग परचेस गुड्स, माल खरेदी केला ना, परचेस गुड्स कुणाकडून, फ्रॉम करीनाकडून ॲट 5% TD. शॉर्ट फॉर्म वापरलं तरी चालेल, ट्रेड डिस्काउंट न लिहिता TD लिहिलं तरी चालेल. परचेस गुड्स फ्रॉम करीना ॲट 5% TD. डिस्काउंट म्हणलं की तुमचं काम वाढलं आहे. कुठलं काम वाढलं आहे, तुम्हाला तो डिस्काउंट काढून त्यातनं मायनस करावा लागतो. नक्की कळलं. ओके. आता सेकंड ट्रान्झॅक्शनला आपल्याला वेळ लागला, डिस्काउंट असल्यामुळं थोडंसं डोक्यावरनं गेलं असेल, पण काय टेन्शन घेऊ नका. थर्ड म्हणजे त्याच्या जो पुढचा ट्रान्झॅक्शन आहे 10 तारखेचा, त्यात पण डिस्काउंट आहे. त्यामुळे ज्यांना मागाशी कळलं नसेल त्यांना ही एंट्री पुढच्या आत्ताची कळेल. बघा लक्ष द्या, 10 तारीख काय दिलं त्यांनी, सोल्ड गुड्स टू प्रियंका ₹20,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. मगासारखं जे फक्त मगाशी काय होतं, परचेस होतं, आता सोल्ड आहे. सोल्ड गुड्स टू प्रियंका, प्रियंकाला माल विकला ₹20,000, 20,000चा माल विकला. पण तो कसा विकला, ॲट 10% ट्रेड डिस्काउंट, 10% डिस्काउंट देऊन मग विकला. ठीक आहे. चला बाकी जमवून द्या. ह्याच्यात 2 अकाउंट्स कुठले कुठले तयार होतील, एक म्हणजे गुड्स अकाउंट, तिला काय विकलं, गुड्स माल विकला, आणि कुणाला विकलं बाबा, तर प्रियंकाला, त्यामुळं प्रियंकाचं अकाउंट. 2 अकाउंट्स तयार होतील, बरोबर आहे ना. चला रफमध्ये दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा कुठले कुठले अकाउंट तयार होतील, एक गुड्स अकाउंट आणि एक प्रियंकाज अकाउंट, बरोबर आहे. त्यातलं गुड्स तर काय आहे, रिअल आहे, आणि प्रियंका कशात जातं, प्रियंका नाव आहे म्हणल्यावर पर्सनल. दोघांपैकी सोपं कोण आहे, गुड्स. रिअल आपलं आलं का गेलं तेवढंच बघा. मग आता नीट बघा काय वाक्य होतं, सोल्ड गुड्स टू प्रियंका, प्रियंकाला गुड्स विकलेत. मग विकलेत म्हणल्यावर आपल्याकडनं आले का गेले, बरोबर आहे. विकले म्हणल्यावर आपल्याकडून गेले म्हणल्यावर क्रेडिट वॉट गोज आउट, आणि ह्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर प्रियंकाला जाईल डेबिट. मग एंट्री काय तयार होईल, एंट्री लिहिताना नेहमी ज्याला डेबिट असतं त्याला पहिलं घेतो ना आपण. मग एंट्री काय लिहिणार आपण, प्रियंकाज अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट, बरोबर आहे ना. एवढं तर कळलं. एंट्री तर तयार करायला जमते तुम्हाला. आता राहतोय प्रश्न अमाऊंटचा. नीट बघा काय वाक्य होतं,
सोल्ड गुड्स टू प्रियंका ₹20,000. माल कितीचा होता? 20,000चा. आणि डिस्काउंट किती पर्सेंट होता? 10%. 10% डिस्काउंट होता, बरोबर ना? 10% डिस्काउंट होता. मग ते कसे काढणार? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? अमाऊंट किती होती? 20,000. पहिली अमाऊंट आहे तशी लिहा. इंटू किती पर्सेंट होता? किती पर्सेंट होता बाबा? 10%. 10% होता. मग 10%, मी मगाशीच बोललो ना, 10%चा अर्थ काय? 10% म्हणजे 10/100. 10% मीन्स 10/100. ओके. 0 वरचा 1 2 आणि खालचे 1 2, वरचे 2 खालचे 2, 0 कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? 2000 इंटू 1. 1ला आपण पकडतो का? कॅल्क्युलेशनमध्ये 1ला घेत नाही, म्हणजे 2000 शिल्लक राहिले. डिस्काउंट किती आला? 2000. आलेला डिस्काउंट त्यातनं काय करतो आपण? मायनस करतो. म्हणजे प्रियंकाला आपण 20,000चा माल विकलेला, पण डिस्काउंट आला ना 2000. मग 20 - 2, 20तनं 2 गेले, किती हो? 18,000. म्हणजे एंट्री जी करणार ना आपण, ती 20,000ची नाही करणार, ती आपण कितीची करणार? 18,000ची करणार. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये डिस्काउंट असेल, त्या वेळेस तुम्हाला डिस्काउंट म्हणलं की तो डिस्काउंट पहिला काढायचा, मग आलेली डिस्काउंटची अमाऊंट लेस करायची, मग एंट्री लिहायची. ठीक आहे. चला मग एंट्री बघा. काय होती एंट्री? स्क्रीनवर बघा. प्रियंकाज अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. चला मग पेन उचला. वहीमध्ये डेट पहिली टाका, 10 तारीख. एंट्री लिहिताल प्रियांकाज अकाउंट डेबिट. प्रियंकाज अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. प्रियंकाज अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. अमाऊंट टाकताल 18,000. 18,000. एखादा म्हणलं सर प्रॉब्लेममध्ये 20,000 आहे, पण ते 20,000 रुपये डिस्काउंट मायनस केला आहे त्यातनं, त्यामुळं 18,000. आणि नॅरेशन बिंग. नॅरेशन म्हणजे तेच वाक्य शॉर्टकटमध्ये लिहून काढायचं. बिंग सोल्ड गुड्स टू प्रियंका. प्रियंकाला माल विकला ना, सोल्ड गुड्स टू प्रियंका ॲट 10% TD, ट्रेड डिस्काउंट. 10% ट्रेड डिस्काउंट. नक्की कळलं? थर्ड ट्रान्झॅक्शन, तिसरा ट्रान्झॅक्शन संपला. पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन मारतात. ओके. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आपण. फोर्थ ट्रान्झॅक्शन, त्याच्या पुढचा बघू आपण. 10 तारीख झाली. चला त्याच्या पुढे आता 14 तारीख. एक मिनिट. हां 14 तारीख काय होतं? पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया ₹50,000. 14 तारखेला काय आहे? पेड इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया ₹50,000. म्हणजे पेड इन टू म्हणजे काय? थोडक्यात डिपॉझिट. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ₹50,000, 50,000 रुपये काय केले? पेड केले. पेड केले म्हणजे भरले, म्हणजेच त्याला आपण डिपॉझिटेड पण म्हणू शकतो. की 50,000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या बँकेचं नाव दिलं त्यांनी बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँकेत जाऊन 50,000 रुपये अकाउंटला भरले. बरोबर आहे ना? मग ह्याच्यामध्ये 2 अकाउंट. कुठले कुठले 2 अकाउंट? एक म्हणजे नाव दिले त्यांनी स्टेट बँक ऑफ, मी शॉर्ट फॉर्म लिहितो, SBI लिहितो. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. आणि दुसरं म्हणजे कॅश अकाउंट. एखादा तिथं शोधत बसेल शब्द, कुठं सर एकच नाव झालं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट, पण बँकेत जाऊन तुम्ही काय भरले? कॅश भरले ना. मग तिथं जरी कॅश शब्द नसेल तरी समजून जायचं, अरे बँकेत आपण कॅश भरली, त्यामुळं कॅश अकाउंट पण तयार होईल. एक SBI अकाउंट, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट, आणि दुसरं म्हणजे कॅश अकाउंट. 2 अकाउंट ओपन झाले. त्यातलं SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, हे नाव आहे बँकेचं, त्यामुळं पर्सनल अकाउंट. आणि कॅश हे रिअल आहे, वस्तू आहे. आपण रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. बँकेत जर 50,000 रुपये भरले, बँकेत जर 50,000 कॅश तुम्ही डिपॉझिट केली म्हणल्यावर 50,000, 50,000 तुमच्याकडनं आले का गेले? हां, बँकेत भरले म्हणल्यावर तुमच्याकडनं तर ते गेले म्हणल्यावर क्रेडिट वॉट गोज आउट. कॅशला क्रेडिट जाईल, आणि कॅशला क्रेडिट म्हणल्यावर SBIला, स्टेट बँक ऑफ इंडियाला काय जाईल? डेबिट जाईल. ओके. मग एंट्री करू. कोणाला डेबिट आहे? SBIला. मग एंट्री काय होईल? SBI अकाउंट डेबिट. मी इथं शॉर्ट फॉर्म लिहिला आहे, पण लिहिताना, नोटबुकमध्ये लिहिताना मी फुल फॉर्म लिहिणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू
क्रेडिट कुणाला आहे? कॅशला, टू कॅश अकाउंट. एंट्री काय झाली? स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग उचला पेन, या आपल्या वहीमध्ये या, डेट टाका. पहिल्या चेक करा डेट किती होती, 14 तारीख होती ना. मग या डेट टाका 14 तारीख. एंट्री लिहा. स्टेट बँक ऑफ इंडिया, फुल फॉर्म SBI नाही, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट, SBI अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅशला क्रेडिट. का बरं क्रेडिट? कारण कॅश भरली, कॅश गेली. ओके. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट टाकताल दोन्हीकडं 50,000 50,000, 50,000 50,000, आणि नॅरेशन लिहिताल बिंग पेड कॅश इन टू बँक. एवढंच लिहा शॉर्टकटमध्ये. पेड कॅश इन टू बँक म्हणजे काय अर्थ झाला हो त्याचा? बँकेत पैसे भरले, पेड कॅश इन टू बँक झालं. 4था ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला. नक्की कळलं? पुढचं सोपं आहे. ह्याच्यात डिस्काउंट नव्हता, काय नव्हतं, त्यामुळे ही एंट्री जी काय होती 14 तारखेची ती आपली पटकन झाली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 14 नंतर आता पुढे येऊ. चला नेक्स्ट 20 तारीख. काय दिलं बघा 20 तारखेला? गुड्स वर्थ ₹2,000. बरोबर ना? गुड्स वर्थ ₹2,000. 2,000चा जो काय माल होता, वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. म्हणजे काय होता त्याचा अर्थ झाला? गुड्स वर्थ ₹2,000, 2,000 रुपयाचा जो काय माल होता ना, वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. म्हणजे काय? तर 2,000 रुपयाचा माल फुकट वाटला. फ्री सॅम्पलचा अर्थ कळतो ना, फुकट वाटला. भरपूर कंपनी काय करतात, आपला जो माल असतो, आपलं जे प्रोडक्ट असतात, पब्लिकला कधी कधी फुकट वाटतात. म्हणजे कधी कधी आपण न्यूजपेपरमध्ये बघतो बाबा, डव शॅम्पूच्या पुड्या पेपरला, न्यूजपेपरला चिटकून आलेले असतात. मग ते फुकट का वाटतात? कंपनीला हाऊस आहे का फुकट वाटण्याची? मग ते फुकट का वाटतात? तर त्यांना ते काय करायचं असतं, त्यांची जाहिरात करायची असती. म्हणजे ह्याच्यामध्ये एक अकाउंट तयार होईल, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट तयार होईल. जाहिरात म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो. मग तुम्ही म्हणताल की त्यामध्ये सर कुठं शब्द नाही आहे ॲडव्हर्टाइजमेंट. मग शब्द जरी नसला तरी अर्थ लागला त्याचा, की जेव्हा डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, फुकटमध्ये जेव्हा फ्री सॅम्पलमध्ये जेव्हा कंपनी आपले गुड्स वाटती, ह्याचा अर्थ तेव्हा कुठलं अकाउंट तयार होतं? ॲडव्हर्टाइजमेंट नावाचं अकाउंट तयार होतं. ठीक आहे. त्यामुळे हे जे काय ट्रान्झॅक्शन आहे, हे जे काय वाक्य आहे, ह्या वाक्यामध्ये 2 अकाउंट तयार होतील. एक म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट आणि दुसरं म्हणजे गुड्स अकाउंट. तुम्ही काय वाटलेत? गुड्स वाटलेत ना, त्यामुळं गुड्स अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात, हे कुणाचं नाव नाही आहे त्यामुळं पर्सनल तर नाही आहे. ही काय वस्तू पण नाही त्यामुळे हे रिअल पण नाही आहे. मग ॲडव्हर्टाइजमेंट कशात जाईल? तर ॲडव्हर्टाइजमेंट नॉमिनल आहे. कारण कंपनी जेव्हा जाहिरात करते ना, फुकटमध्ये माल वाटते, मग फुकटमध्ये वाटते म्हणजे कंपनीचा तो काय लॉस आहे. नॉमिनल अकाउंट. आणि काय वाटतं ते? गुड्स वाटतं. ते गुड्स म्हणजे वस्तू आहे, रिअल आहे. दोघांपैकी सोपं कोणी? रिअल. रिअलवर आपण कॉन्सन्ट्रेट करू. काय वाक्य होतं? गुड्स वर्थ ₹2,000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 2,000 रुपयाचा माल, 2,000 रुपयाचे गुड्स कंपनी फ्री सॅम्पल म्हणून वाटते. मग कंपनी वाटते म्हणल्यावर गुड्स आले का गेले? बरोबर आहे. गुड्स वाटते कंपनी, माल वाटते म्हणल्यावर तेवढे गुड्स बिझनेसमधनं बाहेर पडले. क्रेडिट वॉट गोज आउट. गुड्सला क्रेडिट देताल आणि ह्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर ॲडव्हर्टाइजमेंटला काय जाईल? डेबिट जाईल. मग एंट्री काय होईल? ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू, क्रेडिट कुणाला आहे? टू गुड्स अकाउंट. गुड्सला क्रेडिट आहे. एंट्री काय झाली? ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. चला मग डेट टाका, पेन उचला, आपल्या वहीमध्ये या, डेट टाकताल 20 तारीख. आणि एंट्री काय लिहिताल? ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट. आज एक नवीन गोष्ट शिकलो आपण. काय काय शब्द नसताना पण ते अकाउंट तयार होतात. एखादा शोधत बसला, सर त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट कुठं शब्दच नाही आहे. पण शब्द जरी नसला तरी अर्थ त्याचा तोच झाला ना. कंपनी जेव्हा फुकटमध्ये माल वाटते ह्याचा अर्थ ती जाहिरातच आहे.
कंपनी एक प्रकारची ती जाहिरात करते, म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. अमाऊंट किती होती वयाची? अमाऊंट होती 2000, 2000 म्हणल्या 2000. नॅरेशन काय लिहिताल तेच वाक्य लिहून काढा ना. बिंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फुकट म्हणून कंपनीनी फ्री सॅम्पलमध्ये कंपनीनी माल वाटला. ठीक आहे. नॅरेशन कंप्लीट झालं, एंट्री कंप्लीट झालं, अंडरलाईन मारून टाका. 5वी एंट्री झाली आपली. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. नेक्स्ट त्याच्या पुढे आत्ता आपण कुठली बघितली? 20 तारखेची बघितली ना. आता 25 तारखेला बघू आपण. एक मिनिट. 25 तारखेची एंट्री काय बघू आपण. सोपं आहे, तुम्हाला पण जमल. 25 तारखेला काय होतं? पेड फॉर रेंट ₹4,000. पेड फॉर रेंट म्हणजे काय हो? रेंट म्हणजे काय? भाडं. पेड फॉर रेंट ₹4,000. 4,000 रुपये रेंट भाडं देऊन टाकलं. पेड म्हणजे काय? जो कोण मालक होता त्या मालकाला आपण 4,000 रुपये भाडं देऊन टाकलं. भाडं दिलं म्हणजे काय दिलं? रेंट पेड केलं म्हणजे थोडक्यात काय दिलं? कॅश दिली. त्यामुळं 2 अकाउंट तयार होतील. एक म्हणजे तुम्ही काय पेड केलं? रेंट पेड केलं म्हणल्यावर रेंट अकाउंट, आणि पेड केलं देऊन टाकलं म्हणल्यावर तुमची कॅश गेली, कॅश अकाउंट. 2 अकाउंट, रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. त्यातलं रेंट तर नॉमिनल आहे कारण तो आपला खर्च आहे, आणि कॅश म्हणजे वस्तू आहे, रिअल आहे. आपण नेहमी सोपं रिअलवर कॉन्सन्ट्रेट करतो. मग आता मला सांगा, आपण जर रेंट पेड केलं, मालकाला जर भाडं देऊन टाकलं, मग भाडं देऊन टाकलं म्हणल्यावर कॅश आली का गेली? बरोबर आहे, गेली. भाडं दिलं म्हणजे आपल्याजवळचे पैसे गेली, कॅश गेली म्हणल्यावर क्रेडिट. कॅशला क्रेडिट देताल, आणि कॅशला क्रेडिट म्हणल्यावर रेंटला डेबिट जाईल. मग एंट्री काय होईल? एंट्री होईल रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. एंट्री काय झाली? रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. घ्या मग पेन घ्या हातात, सुरुवात करा. वहीमध्ये आपली पहिली डेट टाका, 25 तारीख. रेंट अकाउंट डेबिट एंट्री लिहून काढा. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅशला क्रेडिट का आलो? कारण रेंट पेड केलं, भाडं देऊन टाकलं म्हणल्यावर कॅश गेली, म्हणून कॅशला क्रेडिट आलं. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट टाकताल 4,000, 4,000. आणि नॅरेशन बिंग पेड फॉर रेंट. तेच वाक्य लिहून काढायचं. बिंग पेड फॉर रेंट. भाडं देऊन टाकलं, बिंग पेड फॉर रेंट. झालं. 6वी ट्रान्झॅक्शन पण आपली कंप्लीट झाली. नक्की कळलं? आणि आता लास्ट ट्रान्झॅक्शन 30 तारीख. काय होतं बघा बरं 30 तारखेला. एक मिनिट. काय होतं 30 तारखेला? एक मिनिट जरा. पेड फॉर स्टेशनरी परचेस. बाकीचं भरून दे. इथं बघा काय दिलं. स्टेशनरी परचेस. स्टेशनरी म्हणजे कळतं ना, पेन पेन्सिल. साहजिक आहे, बिझनेस चालू केला, ऑफिसमध्ये तुम्हाला लागतंच की स्टेशनरीचं साहित्य, पेन पेन्सिल वगैरे, बरोबर ना. मग स्टेशनरी परचेस ₹8,000. 8,000ची स्टेशनरी परचेस केली. कुठले अकाउंट हो आता ह्याच्यामध्ये मला सांगा. एक म्हणजे तुम्ही काय परचेस केलं? स्टेशनरी परचेस केलं म्हणल्यावर स्टेशनरी अकाउंट. आणि स्टेशनरी परचेस केली आणि तिथं पेड शब्द आलता ना, पेड फॉर स्टेशनरी परचेस. मग पेड म्हणजे ते स्टेशनरीच्या बदल्यात तुम्ही दुकानदाराला काय दिलं? कॅश दिली. पेडचा अर्थ काय? तुम्ही त्याचे पैसे पेड केले म्हणजे कॅश देऊन टाकली. ओके. मग 2 अकाउंट, एक स्टेशनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. स्टेशनरी पण वस्तूचे रिअल आणि कॅश पण वस्तूचे रिअल, दोन्ही रिअल आहेत.
बरोबर आहे. मग फक्त आता दोन्ही रिअल असल्यामुळं सोपं आहे. फक्त एवढंच मला सांगा, कोण आलं आणि कोण गेलं. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. मग मला सांगा, स्टेशनरी जर कॅश देऊन परचेस केली तर स्टेशनरी आपल्याजवळ आली, डेबिट वॉट कम्स इन, आणि त्याच्या बदल्यात आपण दुकानदाराला कॅश दिली म्हणल्यावर कॅश आपल्याकडनं गेली. म्हणजे कॅशला क्रेडिट जाईल आणि स्टेशनरीला डेबिट जाईल. एंट्री काय होईल? स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे, झाली शेवटची एंट्री. डेट किती होती? 30 तारीख. डेट टाकताल 30 तारीख. एंट्री काय लिहिताल? स्टेशनरी अकाउंट डेबिट, स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट किती होती हो त्याची? 8,000. 8,000 लिहा दोन्हीकडं. 8,000. नॅरेशन बिंग स्टेशनरी परचेस. बस तेवढंच लिहा, कशाला जास्त लिहित आहे. बिंग स्टेशनरी परचेस्ड. झालं तुमची लास्ट ट्रान्झॅक्शन, शेवटची 7वी ट्रान्झॅक्शन पण कंप्लीट झाली. प्रॉब्लेम संपला, अंडरलाईन मारली. टोटल 7 ट्रान्झॅक्शन, 60 ट्रान्झॅक्शन होत्या. प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री केलेली आहे. त्यातल्या त्यात जी फर्स्ट ट्रान्झॅक्शनची एंट्री होती ती मोठी होती. ह्याला कंबाईन एंट्रीज म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये 3 डेबिट आहे आणि 1 क्रेडिट आहे. ह्याला मार्क्स जास्त असतील. म्हणजे बाकीच्यांना जर 1-1 मार्क्स पकडला तर पहिली एंट्री ही 2 मार्काला असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आजचा प्रॉब्लेम जरा थोडासा डिफिकल्ट म्हणता येणार, म्हणायला हरकत नाही, कारण आज डिस्काउंट होता. हे 4 आणि 10 तारखेच्या ट्रान्झॅक्शनला वेळ लागला आपल्याला, कारण ह्याच्यावर डिस्काउंट असल्यामुळं आपल्याला ते कॅल्क्युलेशन डिस्काउंट काढावा लागला, मग तो मायनस करावा लागला, जरा वेळ लागला आहे का नाही. पण बाकीचे ट्रान्झॅक्शन हे सोपे होते, ते पटपट झालेले आहेत. आता ॲज इट इज प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून काढा. एक काम तुमच्यावर सोपवलं नेहमीप्रमाणे, टोटल मी केलेली नाही आहे. मग टोटल करून व्यवस्थित प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट मला सेंड करा. तेवढा एक होमवर्क तुम्हाला दिलेला आहे. ओके, मग व्यवस्थित प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. जर दिसत नसेल तर मी स्क्रीनशॉटसुद्धा प्रॉब्लेमचा शेअर करतो आहे, त्यातनं बघून लिहिलं तरी चालेल. फक्त टोटल करून तुम्ही पर्सनली मला व्हॉट्सअपवर सेंड करता. ओके, बाय.